चिमुकल्याच्या न्यायासाठी मालेगावकर एकवटलेले आहेत। मालेगावात जनआक्रोश मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आलाय। मोर्चाला मालेगावातील महिलांची मोठ्या संख्येने हजेरी आहे। पीडित कुटुंब देखील जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मालेगावात कडकडीत बंद पाळण्यात येतो। त्याचेच हे दृश्य आपण थेट मालेगावातून पाहतो। मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथे एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि त्याचे निर्गुण हत्याच्या निषेधार्थ आज मालेगावमध्ये संतप्त नागरिक मूक मोर्चा काढणार आहे। या मूक मोर्चासाठी आता गर्दी जमायला सुरुवात झाली असून आपण पाहू शकतो हे राम सेतूवर सर्व नागरिक जमत असून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा मूक मोर्चा का काढताय आणि त्यांची काय प्रमुख मागणी मला सांगा। का काढताय? मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे या गावात अमानवीय असं कृत्य एका नराधमाने केलं। याच्यामुळे आमच्या सगळ्या माता बहिणींमध्ये आणि लहान लहान लेकरांमध्ये फार मोठा रोष हा पूर्ण मालेगाव तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये दिसून आलेला आहे। आमची मागणी हीच आहे की हा खटला जलद गतीने जवळजवळ 15 ते 20 दिवसात महिन्याभरात त्याची चार्जशीट जावी आणि चांगले अधिकारी याच्यावर नियुक्त करून याची चौकशी पूर्ण व्हावी। कोर्टामध्ये जलद गतीने हा खटला चालवला गेला पाहिजे आणि शासनाचे विशेष सरकारी वकील माननीय श्री उज्ज्वलजी निकम यांची यावर नियुक्ती व्हावी आणि त्या आरोपीला 3 महिन्याच्या आत शासनाने फाशी करण्यासाठी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे प्रयत्न करावे अशी आजच्या बंदच्या वतीने आणि निवेदनाच्या वतीने आमची मागणी राहणार आहे। एकूणच महिलांवर अत्याचार वाढत आहे। आता लहान बालकही त्याला अपवाद नाही, काय सांगाल? याच्यामध्ये जो डोंगराळ्याची जी घटना घडली ती अमानवीय आहेच, परंतु मानव जो म्हणतो की मानव समाजामध्ये राक्षस आहेत आणि राक्षस कसे असतात त्याचं हे उदाहरण आहे की एक चिमुकली जी होती, काय असेल ते घडलेलं असू द्या, पण समाजाला दिलेलं हे जे काही आहे की तिच्यावर अत्याचार केला आणि एक दगडाने तिचा चेहरा विद्रुपीकरण करण्यात आलं, हे अतिशय अमानवीय आहे। म्हणजे राक्षस जी वृत्ती असते ती ही आहे आणि शासनाकडे आणि प्रशासनाकडे आमची हीच मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून हा मूक मोर्चा आज काढण्यात आलेला आहे। रईस शेख, पुढारी न्यूज, मालेगाव, नाशिक। मालेगावमध्ये चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर एकवटलेले आहेत आणि अशा प्रकारे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संबंधित आरोपीला फाशी झालीच पाहिजे, लवकरात लवकर हे प्रकरण निकाली निघावं, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवलं जावं, या मागण्या मालेगावकरांच्या आहेत। आणि या चिमुकलीच्या न्यायासाठी, चिमुकलीच्या हक्कासाठी आणि आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी म्हणून मालेगावकर एकवटलेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय मालेगावमधून। आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं तर मालेगाव बंदची हाक सुद्धा देण्यात आली होती। मालेगाव बंदला संपूर्ण मालेगाव वासियांचा पाठिंबा सुद्धा मिळाला आणि आता या मोर्चाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं।